येडा माय गायीपासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गायीपर्यंत कसं जावं ते. तसंच आई तुझ्या या लेकराचं झालं आहे. तो तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे, पण अडी अडचणीमुळे तो येऊ शकत नाही. त्याच्या अडी अडचणी सर्व दूर कर आणि त्याला बोलव तुझ्या यारमाळ्याला. आई राजा उदे उदे. येडा माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नावं ठेवली. या आईच्या सेवेमध्ये मला वेड समजलं गेलं, पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही. माझ्या येडा माईची सेवा करत राहिलो. लोक फक्त नावं ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडा माईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे. येडा माय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय, गळ्यात पडावं. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय, गळ्यात पडावं. वाईट मार्गाने चाललो होतो. या येडा माईनं मला चांगला मार्ग दाखवला. सारी दुनिया माझ्या विरोधात होती. या येडा माईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणणारी फक्त माझी येडा माईच होती. येडा माय काय मागू तुझ्याकडे, माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या. तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही. माझी तर एवढीच अपेक्षा आहे, तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली कामं पूर्ण होऊ दे. आणि जे तुझी लेकरं सर्वात जास्त निराश झालेले असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव. तर मित्रांनो, खूप दिवस झाले होते मी या अंबाबाई पासून दूर झालो होतो. माझं कामात मन लागत नव्हतं. या अंबाबाईनं मला इथं बोलून घेतलं आणि माझ्याकडून मन भरून सेवा करून घेतली. माझी अंबाबाई लय मायाळू आहे. त्या तुळजापुरामध्ये उभा राहून साऱ्या जगाचा कारभार बघते आणि फक्त ती या लेकराच्या डोळ्यामध्ये अश्रू बघू शकत नाही. त्याच्यामुळे या आईनं मला इथं बोलून घेतलं आणि माझ्याकडून मन भरून सेवा करून घेतली. हे पाहून माझं मन अगदी आनंदी झालं. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. गर्वाची भक्ती माझ्या येडा मायला चालत नाही. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, त्याला 204 पायऱ्या ह्या चढावाच लागतात. तिथं गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव कधी होत नाही. साऱ्यांना एक समान दर्शन दिलं जातं. तिथं फक्त मायलेकराचं एक अतूट नातं आहे आणि ते नातं आपल्याला शेवटपर्यंत जपायचं आहे. आई राजा उदे उदे. सोडून दिलं येडा माय मी सर्वांना बोलायचं आई. आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर एक वेळी शांत राहिलेलंच बरं. या माझ्या येडा माईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडा माय आहे आणि हे जीवन मी येडा माईच्या जीवावरच जगणार आहे. संचारांगी येता जीवाची तलकारी होती. येडाबाई संचारांगी येता जीवाची तलकारी होती आणि जेव्हा या गणेश बाळाने हाक मारली तेव्हा माझी येडामाय डोंगर सोडून धावून आली. माझी आई डोंगर सोडून धावून आली. जवा अमलेशान हाक मारिली लगबगिनी आंबा धावून येते. जवा अमलेशान हाक मारिली लगबगिनी